नमस्कार मंडळी. तर सगळेजण कसे आहात? तर खूप दिवसातून आपण आजचा व्लॉग स्टार्ट करत आहोत. खूप दिवस झाले मी व्हिडिओ टाकले नव्हते, तर आता आजपासून व्हिडिओ कंटिन्यू करायचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे आठवड्यातून एक दोन व्हिडिओ तरी येतील. तर इकडं मी चपात्या, एक लय जाड चपाती केली आहे मी. आणि आणि इकडं साक्षीनं पोळी केलेली आहे बघा, मस्त अशी पोळी केली. म्हणजे मीच पोळी केली होती. हिनं फक्त आता भाजत बसले कडक चांगली. आज उन्हाळ्याच्या वाळवण पदार्थामधला पहिला पदार्थ मी करणार आहे. तर शाबू आणि बटाट्याच्या सालपापड्या करणार आहे. मी यापूर्वी नुसत्या शाबूच्या सालपापड्या केल्या होत्या, पण ह्या वेळेस मी शाबू आणि बटाटा मिक्स करून सालपापड्या करणार आहे. तर हा आपला पहिला पदार्थ असणार आहे उन्हाळ्याचा. सालपापड्या करण्यासाठी मी आदल्या दिवशी संध्याकाळीच शाबू भिजू घातला होता. तर आदल्या दिवशी घातला म्हणजे काय होतं, एकदम फडफडीत आणि सुटसुटीत असा शाबू हा भिजला जातो. म्हणून नेहमी आदल्या दिवशीच घालायचा. पण जर तुम्हाला अर्जंट असलं किंवा घालायचं झालं नाही, तर मग दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळ लवकर घालायचा भिजू. 2-3 तास भिजवला तरीही छान भिजतो. आणि इकडं मी बटाटेही घेतले. तर अर्धा किलोला थोडासा जास्त शाबू आहे आणि बटाटा आहे तोही अर्धा किलोचा आहे. उन्हाळी कामाला सुरुवात केली आहे म्हटल्यावरनं पहिल्यांदा म्हणलं ज्वारी भिजू घालावी, म्हणून मग मी ज्वारी घातले भिजू भातुड्यासाठी. तर आज 3 दिवस झाले ज्वारी भिजू घालून. आणि आपल्याला कसं ज्वारी गहू म्हणजे कुरड्या भातुड्या करायचं झालं का 4 दिवस हे भिजू घालायला लागतं. आणि आपल्याला सालपापड्या शाबूच्या म्हणा किंवा रव्याच्या सालपापड्या किंवा कुरड्या करायचं झालं तर एक दिवस भिजू घातलं दुसऱ्या दिवशी करता येतं. म्हणून मग हे छोटं आहे ते म्हणलं आधी पटकन करून घ्यावं. तर हे 4 दिवस भिजतंय तोपर्यंत म्हणलं शाबूच्या सालपापड्या करून घ्याव्या. तर आज 3 दिवस झाले होते. मग म्हटलं जी ज्वारी धुवायची राहिली होती, तर म्हटलं आता धुवून घेऊया. आणि रोज ही धुवून घ्यायला लागते आपल्याला, नाही धुतलं तर ह्याचा आंबट वास येतो. तर सालपापड्याचं हे मिश्रण शिजवण्यासाठी आपल्याला एक जाड बुडाचं मोठंसं पातेलं घ्यायचं आहे. आणि या पातेल्याला आतून थोडंसं थेंबर तेल लावून घ्यायचं आहे. म्हणजे जे सालपापड्याचं पीठ आहे ते चिकटणार नाही याला. तर ह्या पातेल्यानं मी शाबू मोजून घेतला होता. एवढं पातेलं फुल भरून शाबू झाला होता म्हणजे भिजू घालताना. तर आता ह्याच पातेल्यानं आपण पाणी मोजून घेणार आहोत. तर एक पातेलं शाबू भरला होता माझा, म्हणजे वजनी प्रमाण त्याचं अर्धा किलोपेक्षा थोडंसं जादा होतं, पण पातेल्यात मोजून घेतल्यामुळं एवढं पातेलं शाबू झालं होता. तर ह्या पातेल्याने 5 पातेलं पाणी घ्यायचं आहे ओतून आपल्याला. तर जेवढं शाबू आहे त्याच्या 5 पट पाणी आपल्याला घ्यायचं आहे. तर इथं मी 5 पातेली पाणी ह्या पातेल्यामध्ये ओतून घेते. उन्हाळा आला म्हटलं की बायकांच्या मागं असे उन्हाळ्याची कामं असतात. परत ज्वारी गहू हे पण ह्याच दिवसात येतं ना पीक सगळं. मग सुगीच्या दिवसात कोण खरेदी करतं ज्वारी गहू किंवा इतर धान्य कुणा शेतात पिकत असतील. तर हे सुद्धा आपल्याला वाळवून स्वच्छ व्यवस्थित ठेवावं लागतं. तर अशा प्रकारे म्हणजे सगळं उन्हाळ्यातच करावं लागतं. उन्हाळ्यात वाळवल्यामुळं कसं असते की एकदम खट्ट वाळतं आणि मग कीड वगैरे लागण्याची शक्यता कमी राहते. तसं एरवी पण आपण हे पदार्थ करू शकतो, पण एरवी एवढं ऊन कडक नसते. आता जे हे मोजून घेतलेलं पाणी आहे पातेल्यातलं ते आपण गॅसवरती ठेवायचं आहे. गॅस हाय फ्लेममध्ये ठेवायचा आहे आणि हे आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. आणि हे गरम होतं तोपर्यंत आपण जो शाबू भिजवलेला आहे तो असा व्यवस्थित सुट्टा सुट्टा करून घ्यायचा आहे हाताने. आणि बटाट्याच्या साली काढून बटाटाही किसून घ्यायचा आहे. जेवढा शाबू आहे तेवढेच मी बटाटे घेतलेले आहेत. तर अर्धा किलो शाबू त्याला अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत. बटाट्याचं प्रमाण काय तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी जास्त केलं तरी चालतं या, काय प्रॉब्लेम नाही. थोडी म्हणजे अर्धा किलोला पाव किलो जरी बटाटे घातले तरी चालतात, काय प्रॉब्लेम नाही. तर पहिल्यांदा याच्या साली काढून घेऊया आपण. बटाट्याच्या साली काढून घेतल्या. तर ह्या ज्या साली आहेत ते फेकून देणार नाही, ह्या रात्रभर पाण्यामध्ये ठेवणार. आणि ह्याचं जे लिक्विड तयार होतं ते सगळं माझ्या घरातल्या कुंडीतल्या झाडांना किंवा बाहेरच्या झाडांना घालणार आहे. ही ज्या साली वगैरे वेस्टेज असतं ना भाज्यांचं फळांचं ते टाकून देत नाही. पाण्यात ठेवते 1 दिवस आणि मग नंतर ते झाडांना घालत असते. तर आता ही जी बटाटे आहेत ती सगळी आपण किसून घेऊया. तर जो मोठ्या दात्र्याची जी किसणी असते त्यानेच किसून घ्यायचं आहे आपल्याला. आणि ज्या भांड्यामध्ये किसत आहात त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं आहे. त्यामुळं काय होतं माहिती आहे का, जो किस आहे तो काळा पडत नाही. म्हणून पाण्यामध्येच आपल्याला किसून घ्यायचा आहे बटाटा. तर इथं मी जो किस आहे तो पाण्यात टाकलेला आहे. आणि इकडं पाणी एकदम गरम झालेलं आहे, उकळायची काही गरज नाही. आता या गरम पाण्यामध्येच आपल्याला
हा शाबू हलक्या हाताने सोडून घ्यायचा आहे हळूवार आणि एका हाताने आपल्याला हा हलवायचा आहे. तर सुरुवातीला बघा आपण जो शाबू टाकतो त्यावेळेस तो अगदी तळाला जाऊन बसतो, कारण तो जड असतोय. आणि ज्यावेळेस ह्या पाण्याला उकळी येते आणि थोडासा शाबू शिजला जातो त्यावेळेस वरती तरंगायला लागतो. इकडं शाबू शिजतोय तोपर्यंत आपण हा जो किस आहे तो धुवून घ्यायचा आहे. तर स्वच्छ 2-3 पाण्याने, 3 किंवा 4 पाण्याने धुतला तरी चालेल. अगदी पाणी ह्याच्यामधलं स्वच्छ झालं पाहिजे इतपत हा आपल्याला धुवून घ्यायचा आहे. हे लालसर पाणी पूर्णपणे निघालं पाहिजे आणि याच्यामधलं स्टार्चही पूर्णपणे निघालं पाहिजे. नाहीतर काय होतं की आपण जर हे जे शाबूचं मिश्रण आहे त्याच्यामध्ये टाकलं तर त्या मिश्रणाला थोडासा लालसर काळपट कलर येतो. पांढरे शुभ्र आपले जे सालपापड आहेत ते होत नाहीत. त्यामुळं आपण हा किस आहे तो 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया. हा किस मी 3 पाण्याने धुवून घेतला आणि चौथ्यांदा याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि हा असाच ठेवला. आणि मग आता बघूया आपलं जे साबुदाण्याचं मिश्रण आहे ते कुठंपर्यंत शिजत आलं आहे ते. तर याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. मी मीठ टाकलेलं आहे, व्हिडिओमध्ये दिसतंय पण मी बोललेली नाही त्यामुळे मी पुढं सांगितलं. तर चवीनुसार मीठ टाकून घ्या. मीठ जास्त टाकू नका. कुठल्याही वाळवणाच्या पदार्थामध्ये आपण जर बरोबर मीठ टाकलं तर ते वाळल्यानंतर थोडंसं जादा होतं, त्यामुळे किंचित कमीच टाकायचं आहे. तर अशा प्रकारे हे आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. तर साधारण 20 ते 25 मिनटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. आणि शिजवताना सारखं पळीनं हलवायचं आहे, कारण काय होतं शाबू आधीच चिकट असतोय आणि आपली गॅसची फ्लेम पण हायच आहे. आणि हाय फ्लेमवर जर आपण नाही हलवलं तर खाली चिकटतो आणि करपतो. म्हणून म्हणजे सारखं हलवायचं. 5 मिनटाला हलवून घ्यायचं आहे, करपू द्यायचं नाही अजिबात. आणि आपण तसं तर पातेल्याला तेल लावलेलं आहे त्यामुळं चिकटणार नाहीच आहे, पण तरी पण हलवून घ्यायचं. आणि काय कसं होतं खाली जर चिकटला केला तर त्याला काळपट कलर वर तर शाबूला पण उतरतो आणि सालपापड्या पण थोड्याशा लालसर होतात, म्हणून हे आपल्याला काळजी घ्यायची. तर बघू शकता या मिश्रणाला उकळी यायला लागलेली आहे आणि जो शाबू आहे तो सगळा खाली तळाला गेला होता तोही आता वरती तरंगायला लागलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला साधारण 20 ते 25 मिनिटं म्हणजेच हा थोडाफार घट्ट होईपर्यंत हे मिश्रण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर आपण हा किस आहे तो लगेच शाबूमध्ये टाकणार नव्हतो म्हणून पाण्यामध्ये ठेवला आहे, कारण आपल्याला शाबू निदान 75% ते 80% शिजला जायला पाहिजे होता आणि मग नंतर आपण हा टाकणार आहे किस. तर जवळजवळ आता 20 मिनिटं होऊन गेलेत, शाबू शिजत आला आहे, म्हणून मग आता मी त्याच्यामध्ये हा किस टाकून घेणार आहे. तर किस आपल्याला अशा प्रकारे पूर्णपणे हाताने जोर लावून पाणी काढायचं आहे, पिळून काढायचं आहे आणि मग टाकायचं आहे. नाहीतर काय होतं याच्यामध्ये जर पाणी राहिलं तर जे शाबूचं मिश्रण आहे ते पातळ होईल, म्हणून आपल्याला ही काळजी घ्यायची आहे. तर अशा प्रकारे मी हाताने पिळून हे पाणी काढलेलं आहे. आता हा किस आपण त्या मिश्रणात टाकून घेऊ. किस टाकल्यानंतर आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. असं हलक्या हाताने पळीने हलवून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला साधारण अजून 10 ते 15 मिनिटं आपल्याला हे मिश्रण शिजू द्यायचं आहे. अगदी घट्टसर होईपर्यंत शिजू द्यायचं आहे. तर पुढं तुम्ही बघालच की कशा पद्धतीने आपल्याला शिजवून घ्यायचं आहे ते. आणि बटाट्याचा किस आपण लवकर का टाकला नाही, तर जर लवकर टाकला तर तो शिजून गिर होणार आणि मग त्यात जे बटाटाचे किस आहे तो दिसणार नाही पापड्यामध्ये, म्हणून आपण नंतर टाकलेला आहे. तर आता आपण याच्यावरती झाकून घेऊया आणि थोडा वेळ आपल्याला हे असं शिजू द्यायचं आहे. तर हे शिजतं आहे तोपर्यंत मी गच्चीवरती ह्या सालपापड्या घालणार आहे. तर तिथे कागद वगैरे अंथरून येते आणि इथं मी गॅसची फ्लेम अगदी कमी केलेली आहे आणि दीदीला सांगितलं आहे की मधून अधून हलव म्हणून. इकडं मी पापड घालण्यासाठी कागद अंथरून आलेली आहे वरती आणि खाली येऊन बघितलं तर हे जे आपलं मिश्रण आहे ते मस्त असं शिजलेलं आहे. याला घट्टसरपणा आलेला आहे आणि तुम्ही बघू शकता किती ट्रान्सपरंट झालेलं आहे. तर अजून एक 5 मिनटं आपल्याला हे असं शिजवून घ्यायचं आहे. साधारण 35 ते 40 मिनिटं हे मी शिजवून घेतलं. तर तुम्ही बघू शकता खूप छान असं शिजलेलं आहे, एकदम ट्रान्सपरंट झालेलं आहे. याच्यावरती साईही पकडलेली आहे तुम्ही बघू शकता. आणि मी म्हणजे थोडा वेळ गॅस बंद केला आणि थोडंसं हे थंड होऊ दिलं, कारण आपल्याला हे प्लॅस्टिकच्या कागदावरती घालायचं आहे. बरेच जण म्हणतात प्लॅस्टिकच्या कागदावर घालू नका, म्हणून मलाही प्रश्न पडला होता घालू की नको, पण मला माहीत नव्हतं कपड्यावरती निघेल का नाही, म्हणून मग मी प्लॅस्टिकचा कागदच अंथरला आहे.
तर आता आपण हे मिश्रण वरती घेऊन जाऊया. पण आता यावेळेस लास्टच प्लास्टिकच्या कागदावरती मी घालणार आहे. आता बघू कपड्यावरती जर अशा प्रकारच्या सालपापड्या घातल्या आणि निघत असल्या तर मग कपड्यावरच घालणार आहे. मग म्हणजे भातुड्या वगैरे आपण घालतो ना त्या निघतात मला माहीत आहे, आणि भातुड्या वगैरे मी कपड्यावरच घालत असते. पण सालपापड्या कायमच प्लास्टिकच्या कागदावर घालते. तर मी हे थंड करून घेतलं आहे. एवढं काही हे गरम नाही. गरम गरम घातल्यानं जरा आपल्या शरीराला त्याची हानी पोहोचू शकते, पण थंड झाल्यावर मला वाटतं एवढं काय होणार नाही. तर हे थंड करून घेतलं आणि मी आता एका पातेल्यामध्ये हे ट्रान्सफर केले छोट्याशा, आणि आता मी पटपट हे घालून घेते. तर अशा प्रकारे पळी किंवा चमचा घ्या आणि तुम्हाला हव्या त्या आकारात छोट्या मोठ्या सालपापड्या घालून घ्या. तर मी इथं पळीनं जरा मीडियम साईजच्या सालपापड्या घालून घेतल्या. ऊन पडलेलं आहे आणि सालपापड्या पांढऱ्या, कागदही पांढरा, त्यामुळं इथं थोडंसं दिसत नाही जे सालपापड्या आहेत त्या. इथं अशा प्रकारे मी सालपापड्या सगळ्या घालून घेतलेल्या आहेत. तर ह्या वाळल्यानंतर मी आता तुम्हाला दाखवते, तळूनच दाखवणार आहे कशा झालेल्या आहेत त्या. तर या सालपापड्या मी दुसऱ्या दिवशी उन्हात घातल्या होत्या. आदल्या दिवशीचा सालपापड्या काढताना काय व्हिडिओ मला काढायचा झाला नाही, त्यामुळे मी हा दुसऱ्या दिवशी दाखवत आहे. सालपापड्या आता घेऊन आली वरनं, मला खायच्या त्या. मला असं झालंय की कधी खाईन ह्याला. वरनं घेऊन आल्या तर मम्मी तळून दिली बघू. ऐ दे ना सालपापड्या तळून. अगं वाळत आहे तर चांगल्या. हा वाळलेत ना. बघ नाही तर किती गडबड ग तुमची. अरे दे असू दे, खाते मी जेवताना आता. चांगलं सगळ्या वाळत आहे. सगळ्या नाही बघितल्या. वाळायची आधी चांगली आहे. सर भाजून दे, मी व्हिडिओ काढते तुझे. लागले आणि गरम तवा आहे त्यात आता टाकून घेते. छान झालं ते ना, मस्तच. बटाट्याचं बघ दिसतंय का तुला? मला आवडतं. आता ही त्यात उडं ना म्हणजे बरं, कारण थोडंसं ओलसर असल्यासारखं मला वाटतं. उडतंय की गं. बटाट्याचं कसं दिसतंय. वाव. पण हे अजून थोडंसं वाळायला पाहिजे होतं. वाळलं असतं म्हणजे अजून छान झालं असतं. असू दे, ओलसर आहे माझ्या पुरतं तर. तर इथं ह्या सालपापड्या मी तळल्या आहेत. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.